स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय मराठी यामधील कविता दुसरी आहे प्राणसई। प्राणसई या कवितेची कवयित्री आहे इंदिरा संत। तर आज आपण प्राणसई या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये आहे कृती, काव्यसौंदर्य, अभिव्यक्ती, रसग्रहण या स्वरूपात आपण संपूर्ण स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिले आहे कृती आणि कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा। चौकटी पूर्ण करामध्ये पहिले विधान आहे कवयित्रीने जिला विनंती केली ती। कवयित्रीने जिला विनंती केली ती। उत्तर आहे प्राणसई घनावळ। तर हा प्राणसई घनावळ हा शब्द आपल्याला दिलेल्या चौकटीमध्ये लिहायचा आहे। दुसरा आहे कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा। कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा। उत्तर आहे पीठ कांडते राक्षसी। कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा म्हणजेच पीठ कांडते राक्षसी हे उत्तर आपल्याला चौकटीत लिहायचं आहे। तिसरा आहे कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोचवणारी। कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोचवणारी। उत्तर आहेत पाखरे। या चौकटीमध्ये आपल्याला पाखरे लिहायचं आहे। चौथा आहे शेतात रमणारी व्यक्ती। शेतात रमणारी व्यक्ती। उत्तर आहे सखा। चौकटीमध्ये लिहायचं आपल्याला सखा। अशा प्रकारे आपल्याला चौकटी पूर्ण करता येतात। प्रश्न दुसरा आहे कारणी लिहा। कारणी लिहामध्ये पहिला प्रश्न आहे बैलांचे मालक बेचैन झाले कारण। बैलांचे मालक बेचैन झाले कारण। उत्तर बैलांचे मालक बेचैन झाले आहेत कारण पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत। बैलांचे मालक बेचैन झाले आहेत त्याचे कारण आहे पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत। पाऊस नसल्यामुळे बैलांना शेतात काहीही कामं नाहीत त्यामुळे ते ठाणबंद झाले आहे। त्यामुळे बैलांचे मालक हे बेचैन झाले आहेत, अस्वस्थ झाले आहेत। दुसरा प्रश्न आहे बाळांची तोंडे कोमेजली आहेत। बाळांची तोंडे कोमेजली आहेत कारण त्याचं उत्तर आहे त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहेत। बाळांची तोंडे कोमेजली आहेत कारण त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहेत। उन्हाच्या झळा लागल्यानंतर कोणाची तोंडे अशी कोमेजून जातात आणि हे तर बाळ आहे त्यामुळे त्या बाळाचं तोंड कसं झालंय कोमेजलं आहे। कशामुळे? उन्हाच्या झळा लागत असल्यामुळे। अशा प्रकारे आपल्याला कारणी लिहा हा प्रश्न पूर्ण करता येतो। प्रश्न तिसरा आहे कृती करा आणि कृती करण्यासाठी प्रश्न दिला आहे आपल्याला कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा। कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा। तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे। म्हणून व्यक्त केलेली पहिली अपेक्षा आहे वेलाचे आळे भिजू दे। वेलाचे जे आळे असते ते भिजू दे असं कवयित्रीने प्राणसईकडे अपेक्षा व्यक्त केली आहे। कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेली दुसरी अपेक्षा आहे विहीर तुडुंब भरू दे। विहीर तुडुंब भरू दे म्हणजे पूर्ण भरून जाऊ दे। तिसरी अपेक्षा आहे घरदार चिंब होऊ दे। घरदार चिंब होऊ दे। आणि चौथी अपेक्षा आहे दारात उभी राहून सख्याचे कौतुक सांगू दे। दारात उभी राहून सख्याचे कौतुक सांगू दे। अशा प्रकारे कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा आहेत। अशा प्रकारे आपल्याला कृती करा यासाठी दिलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहिता येते। प्रश्न दुसरा अ आहे खालील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा। त्यासाठी पहिली काव्यपंक्ती आहे एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर। एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर। उत्तर उन्हाने शेते पोळली आहेत त्यामुळे शेतकरी बेचैन आहेत। बैल ठाणबंद झाले आहेत म्हणून कवयित्री घनावळीला विनवते की तू आधी धावत पळत लवकर माझ्या शेतावर ये। अशा प्रकारे एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर या काव्यपंक्तीचा अर्थ होतो। अर्थ स्पष्ट करण्यासाठी दुसरी काव्यपंक्ती आहे तशी झुलत झुलत एक माझी या घराशी। तशी झुलत झुलत एक माझी या घराशी या काव्यपंक्तीचा अर्थ आहे उत्तरामध्ये। उत्तर उन्हाच्या झळांनी बाळांची तोंडे कोमेजली आहेत। उन्हाच्या झळांनी बाळाची तोंडे कोमेजली आहेत त्या बाळांना आनंद वाटावा म्हणून कवयित्री प्राणसई घनावळीला सांगते की तू झुलत झुलत रिमझिम करत माझ्या घरापाशी ये। म्हणून ती काय म्हणते तशी झुलत झुलत एक माझी या घराशी या काव्यपंक्तीचा अर्थ आपल्याला अशा प्रकारे स्पष्ट करता येतो।
तिसरी काव्यपंक्ती आहे, विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग. विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग. अर्थ उत्तर, कडक उन्हामुळे विहिरीचे पाणी आटले आहे. कडक उन्हामुळे विहिरीचे पाणी आटले आहे. विहिरीचा खोल गेलेला तळ दिसतो आहे. तिच्या तळाशी जे थोडे पाणी आहे ते उन्हाच्या तिरपीमुळे चकाकते आहे. जणू विहिरीच्या तळाशी आरसा चकाकतो आहे. विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग या ओळींचा अशा प्रकारे आपल्याला अर्थ लिहिता येतो. प्रश्न दुसरा मध्ये आ आहे, खालील तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा. खालील तक्त्यात आपल्याला काही सुचवलं आहे, त्या सुचवल्यानुसार आपल्याला कवितेत त्याच्या आधारावर ओळी लिहायच्या आहेत. त्यासाठी पहिली आपल्याला सूचना आहे, प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी. प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी आपल्याला लिहायच्या आहेत. त्यासाठीच्या ओळी आहेत, एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर. एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर. दुसरी ओळ आहे, तशी झुलत झुलत एक माझी या घराशी. तशी झुलत झुलत एक माझी या घराशी. तिसरी ओळ आहे, एग एग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. एग एग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. ह्या ओळी प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी आहेत. आपल्याला दुसरी सूचना आहे, प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळी. त्या ओळी आपल्याला लिहायच्या आहेत. त्यासाठी पहिली ओळ दिली आहे, तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून. तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून. मन लागेना घरात कधी येशील तू सांग. दुसरी ओळ आहे, मन लागेना घरात कधी येशील तू सांग. ह्या ओळी प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणारे आहेत. तिसरी सूचना आहे, प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी लिहायच्या आहेत. प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे ह्या दर्शवणाऱ्याच्या ओळी बघा. एक एक घनावळी मैत्रपणा आठवणं. एक एक घनावळी मैत्रपणा आठवणं. दुसरी ओळ आहे, उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन. उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन. ह्या ओळी प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे ह्या दर्शवणाऱ्या आहेत. अशा प्रकारे तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी आपल्याला लिहिता येतात. तिसरा काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये पहिला प्रश्न आहे, काग वाकुडेपणा हा काग अशी पाठमोरी. एग एग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. ओळी पुन्हा एकदा ऐका, काग वाकुडेपणा हा काग अशी पाठमोरी. एग एग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. या ओळीचे आपल्याला काव्य सौंदर्य लिहायचं आहे. उत्तर, प्राणसई या कवितेमध्ये कवयित्रीने प्राणसई घनावळीला मैत्रिणीच्या नात्याने बरसण्याची विनवणी केली आहे. कडक उन्हाळ्याचा दाह सगळे शेतकरी सहन करत आहेत. पाण्याअभावी विहिरी आटल्या आहेत. उन्हाच्या झळा लागून बाळांचे चेहरे कोमेजले आहेत. घरातील मंडळींची मने उदास झाली आहेत. घरातील मंडळींची मने उदास झाली आहेत. शेते उजाड झाली आहेत व शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा अवर्षणाच्या वेळी कवयित्री पावसाळी ढगांची विनवणी करताना म्हणते, हे प्राणप्रिय सखी, तू अशी विपरीत का वागत आहेस? आमच्याकडे तू पाठ का फिरवली आहेस? वाऱ्यावरून झेप घेत तू लगबगीने खाली ये आणि थेंबाची बरसात कर. भावपूर्ण शब्दात काळजाची व्यथा या ओळीमधून प्रकर्षाने व प्रत्येकारी रीतीने व्यक्त केली आहे. अशा प्रकारे काग वाकुडेपणा हा काग अशी पाठमोरी. एग एग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. या ओळींचे काव्य सौंदर्य स्पष्ट करता येते. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर. शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर. उत्तर, प्राणसई या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी मेघमालेला प्राणसई असे संबोधले आहे. कडक उन्हामुळे शेते उजाड झाली आहेत म्हणून कवयित्री मेघमालेला भावपूर्ण शब्दात आर्जव करत आहेत. कडक उन्हामुळे घरादारातील माणसे व्यथित आहेत, दुःखी आहेत. बाळांचे चेहरे हिरमुसले आहेत. कामाअभावी बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत. शेतकरी निराश झाले आहेत, नाराज झाले आहेत. अशा भीषण परिस्थितीत, अशा कठीण परिस्थितीत कवयित्री पावसाळी ढगांना विनवत आहे की आती धावत पळत लगबगीने माझ्या शेतावर बरस. माझ्या धन्याच्या मनातली स्वप्ने कोमेजून गेली आहेत. धनधान्याने भरलेली हिरवी शेते त्याला पाहायची आहेत. म्हणून कवयित्री म्हणतात की हे प्राणसई, तू दौडत धावत ये
आणि मालकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर हिरवा शेला पांघर, हिरवीगार शेती बहरू दे. अतिशय भावविभोर शब्दामध्ये कवयित्रीने आपले मनोगत व्यक्त केले आहेत. हिरव्या शेतांना हिरव्या शेल्याचे योजलेले प्रतीक अनोखे व चपखल आहे. अशा प्रकारे शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर या ओळींचे काव्यसौंदर्य आपल्याला स्पष्ट करता येते. काव्यसौंदर्यामध्ये तिसरा प्रश्न आहे, कवयित्रींनी उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेले प्रतीक स्पष्ट करा. कवयित्रींनी उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा. उत्तर, कवयित्री इंदिरा संत यांनी प्राणसई या कवितेमध्ये पाऊस येण्यापूर्वीची ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मानसिक घालमेल भावपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे. कडक उन्हाळ्यामुळे घरदार, शेते व परिसर यांची कशी वाताहत होते याचे यथोचित वर्णन काही प्रतीकामधून प्रत्ययकारी पद्धतीने केले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना कवयित्रींनी राक्षसीन पीठ कांडते हे प्रतीक वापरले आहे. एखादी राक्षसी जशी जात्यावर पांढरे धोप पीठ काढते त्याप्रमाणे कडाक्याचे ऊन भासते आहे, विहिरी आटल्या आहेत हे सांगताना त्यांनी भिंगाचे प्रतीक वापरले आहे. विहिरीमध्ये खोल तळाशी थोडेसे पाणी उरले आहे हे प्रतीक वापरून आपल्याला त्यांनी विहिरीतले पाणी आटले आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विहिरीमध्ये खोल तळाशी थोडेसे पाणी उरले आहे, त्यावर उन्हाची तिरीप पडल्यामुळे जणू ते आरशासारखे चकाकते आहे. शेते उजाड झाली आहेत व शेतकरी हवालदिल झाले आहेत हे सांगताना कवयित्रींनी बैल ठाणबंद झाले असे सार्थ प्रतीक वापरले आहे. एखाद्या योद्ध्याला जसे जेरबंद करून ठेवावे तसे बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत. अशा प्रकारे उन्हाळ्याच्या तीव्रतेचे भीषण वास्तव सार्थ प्रतीकामधून कवयित्रींनी मांडले आहे. अशा प्रकारे कवयित्रींनी उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके आपल्याला स्पष्ट करता येतात. काव्यसौंदर्यामध्ये प्रश्न तिसरा आहे, कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे हे स्पष्ट करा. कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे हे स्पष्ट करा. उत्तर, प्राणसई घनावळीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मैत्रिणीची भावावस्था कवयित्री इंदिरा संत यांनी प्राणसई या कवितेत भावपूर्ण शब्दकळेत साकार केली आहे. कवयित्री पावसाळी ढगांना म्हणजे मेघमालेला प्राणसखी असे संबोधतात. ही घनावळ कुठे गुंतून पडली आहे, ती माझ्या साधेला प्रतिसाद का देत नाही म्हणून कवयित्री अस्वस्थ आहेत. मी पाखरांच्या हाती तुला निरोप धाडला आहे, आपली मैत्री आठवून तू धावत ये अशी कळवळीची विनवणी कवयित्री प्राणसईला करत आहेत. एखाद्या सखीला मनातले गुंज सांगावे तसे पावसाअभावी झालेल्या परिसराचे व घरादाराचे वर्णन कवयित्री घनावळीला करत आहेत. तू आलीस की दारात उभी राहून मी तुझ्याशी गुजगोष्टी करीन, माझ्या सख्याचे शेतामधल्या कष्टाचे कौतुक तुला सांगेन असे हळवे आश्वासन त्या प्राणसईला देत आहेत. या सर्व वर्णनावरून कवयित्री व प्राणसई यांच्यातील प्रेममय ऋणानुबंध व मैत्रीचे नाते स्पष्ट होते. अशा प्रकारे कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे हे आपल्याला स्पष्ट. मध्ये पहिला प्रश्न आहे, तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा. तुमच्या परिसरातील, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणची पावसाळ्यापूर्वीची परिस्थिती कशी असते हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. हे उत्तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्यानुसार आपल्याला हे उत्तर लिहावं लागेल. तर उत्तर बघा, आम्ही महाराष्ट्रात एका छोट्या खेड्यात राहणारे शेतकरी आहोत. आमची सारी उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. पाऊस पडला नाही ही आमची दयनीय परिस्थिती होते. पाऊस येण्यापूर्वी आमच्याकडे कडक उन्हाळा असतो. नदी, नाले, विहिरी आटून रोडावतात. पाण्याची दुर्भिक्ष जाणवते. पिण्यासही पाणी मिळत नाही, म्हणजे एकंदरीत दुष्काळाचे वातावरण असते. गुराढोरांचे हाल होतात, त्यांना चारा मिळत नाही, झाडे सुकतात, सर्वत्र पाचोळा होतो, पक्षी दिसेनासे होतात, डोंगर बोडके होतात, सर्वत्र रखरखाट होतो, ऊन अंग जाळत जाते, डोळे नि मन थकून निराश होते, लहानग्या मुलांना अन्नाचा घास मिळत नाही,
लहान जी मुलं असतात त्यांना अन्नाचा घास मिळत नाही. शेतजमीन तडकते, तिला भेगा पडतात. डोहामध्ये खड्डे खणून जेमतेम पाणी मिळते. घशाला कोरड पडते. आकाश आग ओकीत राहते. पावसाच्या प्रतीक्षेत जो तो आकाशाकडे डोळे लावून बसतो. काही शेतकरी स्थलांतर करतात. गाव भकास होते. जीवनेच्छा मालवून जातात. अशा प्रकारे मी राहते त्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करता येते. असं प्रत्येकाने ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन लिहायचे आहे. अभिव्यक्तीमध्ये दुसरा प्रश्न आहे, पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात पाऊस पडल्यानंतर कसं वातावरण निर्माण होते त्याचं वर्णन आपल्याला उत्तरामध्ये करायचं आहे. तर उत्तर, पावसानंतर माझ्या परिसरातील सृष्टीचे रूप बदलून जाते. कडक उन्हात रखरखीत झालेल्या जमिनीवर हिरवळीची शाल अंथरली आहे असा भास होतो. बोडके डोंगर गवत तुऱ्यांनी नटतात. त्यातून धबधब्यांचे पाझर दुधाच्या पाण्यासारखे खाली झेप घेतात. नदी, नाले, ओढे खळखळ वाहत गाणे मनत हुंदडतात. पेरणी व लावणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे कारंजे थुई थुई उडू लागते. झाडे अंघोळ केल्यासारखी स्वच्छ व तजेलदार होतात. गुरेढोरे आनंदाने बागडत पोटभर चारा खातात. पोरेटोरे उल्हासाने पाण्यामध्ये उड्या मारत खेळतात. घरेदारे ताजी टवटवीत होऊन आनंदाचा हुंकार देतात. पाखरे मुक्तपणे आकाशात भरारी घेतात व मजेत विहार करतात. पावसानंतर सर्व चराचराचा कायापालट होतो. माणसांची, पशुपक्ष्यांची तहान शमते. माझ्या गावचे आनंदभुवन होते. प्रत्येक जण आपापल्या कामात गुंग होऊन जातो. अशा प्रकारे पावसानंतर परिसरात होणाऱ्या बदलांचे वर्णन आपल्याला करता येते. अभिव्यक्तीमध्ये प्रश्न तिसरा आहे, पावसानंतर कोणाकोणाला कसा कसा आनंद होतो ते लिहा. पावसानंतर प्रत्येकाला वेगवेगळा आनंद होतो, तर कोणाला कसा होतो तो आपल्याला उत्तरामध्ये लिहायचा आहे. तर उत्तर, मनासारखा पाऊस झाला की पहिला आनंद होतो तो शेतकऱ्यांना. मनासारखा पाऊस झाला की पहिला आनंद होतो तो शेतकऱ्यांना. माती कसून, नांगरून, पेरणी करून त्यांनी अपार कष्ट केलेले असतात. त्या कष्टाचे फळ पावसानंतर मिळेल या आशेने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते व मन आनंदाने मोहरून जाते. पावसानंतर ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्वच माणसांना आनंद होतो, कारण वर्षभराची पाण्याची चिंता मिटून जाते. पावसानंतर ग्रामीण भागात दुष्काळ पडण्याचे भीषण संकट टळते. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या गुराढोरांना, पशुपक्ष्यांना पावसानंतर मुबलक पाणी प्यायला मिळते. पशुपक्षी आनंदी होतात. पावसानंतर झाडांना नवीन लकाकी येते. डोंगरावर हिरवळ उगवते. तृषार्त जमिनीची तहान शमते. म्हणजे अतिशय उन्हाने तापलेल्या मातीची जी तहान लागलेली असते ती तहानी पावसामुळे कमी होते. सृष्टी पावसानंतर पालवते, हिरवीगार होते. पावसानंतर चराचरात उत्साह संचारतो आणि धरतीचा तो पुनर्जन्मच असतो. अशा प्रकारे पावसानंतर कोणाकोणाला कसा कसा आनंद होतो ते आपण लिहिले आहे. प्रश्न 5वा आहे, रसग्रहण. रसग्रहण यामध्ये आपल्याला प्रश्न दिला आहे, प्राणसही या कवितेचे रसग्रहण करा. प्राणसही या कवितेचे रसग्रहण करा. तर उत्तर, मराठीतील प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांनी पाऊस पडण्यापूर्वीची ग्रामीण मनाची सर्व अस्वस्थता प्राणसही या कवितेमध्ये भाव उत्कट शब्दामध्ये साकारली आहे. आभाळात दाटलेल्या काळ्या ढगांना त्यांनी प्राणप्रिय सखी मानून या प्राणसईशी त्यांनी हृदय संवाद साधला आहे. कडक उन्हाळ्यामुळे झालेली घरादाराची व परिसराची वाताहत, शेतकऱ्यांचे पावसासाठी व्याकुळ होणे व आतुरलेल्या मनाची तडफड ही या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. कवयित्रींनी स्वतःला मेघमालेची मैत्रीण मानली आहे व मैत्रीच्या नात्याने मेघमालेला मनापासून विनवणी केली आहे. आपण जसं आपल्या मैत्रिणीला एखादी विनंती केल्यानंतर ती आपल्याला ऐकते असं वाटते आहे, त्याच आशेने सुद्धा कवयित्रींनी या ठिकाणी केलं आहे.
अष्टाक्षरी छंदात गुंफलेली कविता ही यमक प्रधान असून अत्यंत साध्या शब्दाकळीत मनातील भाव साकार करण्याची किमया कवयित्रीने सहजगत्या साधली आहे. स्थूलमानाने कवितेचे 2 भाग पडतात. पहिल्या 5 कडव्यात पावसाअभावी झालेल्या दुर्दशेचे चित्र प्रत्येक कार्यशब्दात रंगवले आहे. नंतरच्या कडव्यातून प्राणसई धर्तीवर आल्यावर तिचे स्वागत कसे केले जाईल याचे वर्णन उत्फुल्ल व प्रसन्न शब्दशैलीत साकारले आहे. उन्हाचा तडाखा सांगताना कवयित्रीने विहिरीच्या तळीचे भिंग ही सार्थ प्रतिमा वापरली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती ठाणबंद बैल या प्रतिमेत प्रत्येकारी ठरली आहे. तसेच पावसाच्या आगमनाचे स्वागत करताना स्वप्नावर पांघरलेला हिरवा शेला ही समर्पक प्रतिमा योजली आहे. त्यातून आर्तता आणि आनंद त्यांचा उत्तम मेळ साकारला आहे. आर्तता, भावपूर्णता ही उत्कटता हे या कवितेचे स्थायी गुण आहेत. प्रसाद आणि माधुर्य हे काव्यगुण दिसून येतात. साध्या पण संपन्न शब्दकळीमुळे या कवितेतील भाव रसिकांच्या काळजाला थेट भिडतो. म्हणून अष्टाक्षरी छंदातील ही नादमय कविता मला खूप आवडली आहे. अशा प्रकारे प्राणसई या कवितेचे रसग्रहण आपल्याला लिहिता येते. आता आहे शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द शोधून शब्द मनोरा पूर्ण करा. आपल्याला काही शब्द दिले आहेत, त्या शब्दांचे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहे आणि ते मनोऱ्याच्या स्वरूपात लिहायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला एक उदाहरण दिले आहे, ते आहे वात. त्याचे समानार्थी शब्द आहेत वारा, अनिल आणि समीरण. हे झाले वात या शब्दाचे आपण समानार्थी शब्द लिहून एक मनोरा तयार केला आहे. तसंच आपल्याला समुद्र, विद्युत, तलाव या शब्दांची समानार्थी शब्द लिहून त्याचाही मनोरा तयार करायचा आहे. तर पहिला शब्द आहे समुद्र. समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत सिंधू, सागर आणि रत्नाकर. पहिले 2 अक्षरी शब्द आहेत, नंतर 3 अक्षरी आहे, नंतर 4 अक्षरी आहे. अशा प्रकारे तो एक मनोरा तयार होतो. समुद्र, सिंधू, सागर आणि रत्नाकर. दुसरा शब्द आहे विद्युत. विद्युत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत वीज, चपला, सौदामिना. वीज, चपला आणि सौदामिना हे विद्युत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तिसरा शब्द आहे तलाव. तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द बघा, तळे, तडाग आणि सरोवर. तळे, तडाग आणि सरोवर ही तलाव या शब्दाची समानार्थी शब्दे आहेत. अशा प्रकारे दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहून शब्द मनोरा पूर्ण करता येतो. आता आहे अंधार. अंधार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तम, काळोख, अंधकार. अशा प्रकारे आपण प्राणसई या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.